सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। शेअर मार्केट संदर्भातली डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये सध्या हाहाकार माजलेला आहे। सेन्सेक्स 2226 अंकांनी घसरलाय तर निफ्टी 742 अंकांनी घसरलाय। आजच्या एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या 19 लाख कोटी रुपयांचा चुराडा झालेला आहे। त्यामुळे आजचा दिवस हा शेअर मार्केटसाठी ब्लॅक मंडेज ठरलेला आहे। सेन्सेक्स 2226 अंकांनी घसरलेला आहे। निफ्टी 742 अंकांनी घसरलेला आहे। भारतीय शेअर मार्केटमध्ये हाहाकार उडाल्याची स्थिती आहे। आजच्या एकाच दिवसामध्ये गुंतवणूकदारांच्या तब्बल 19 लाख कोटी रुपयांचा अक्षरशः चुराडा झाल्याची स्थिती आहे। आपल्या सोबत सध्या अनय जोगळेकर आहेत, शेअर मार्केट एक्सपर्ट। अनयजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। ब्लॅक मंडे ठरतोय आजचा दिवस आणि खूप मोठी घसरण शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळतेय। ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे हे जगभरातल्या शेअर मार्केट्समध्ये सध्या अनुभवायला मिळतंय असं देखील समोर येत आहे। काय नेमकी कारण आहे त्यामागची? आणखी काही पडझड येत्या काळात सुद्धा बघायला मिळणार आहे का शेअर मार्केटमध्ये? अमेरिकेने इतर देशांविरुद्ध आयात कर वाढवल्यामुळे सगळ्या जगभरात निराशेचं वातावरण आहे आणि अमेरिकेतले शेअर बाजार 10% जास्त पडलेले आहेत। आज बघितलं तर लंडन असेल, सिंगापूर असेल, शांघाय असेल, सगळीकडे मोठ्या प्रमाणावर घसरण आहे आणि तुलनेत भारतातली घसरण कमी असली तरी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे। मला असं वाटतं येणाऱ्या काळातही काही प्रमाणात ही पडझड सुरू राहील। जोपर्यंत अमेरिकेत जी स्पष्टता येत नाही तोपर्यंत ही पडझड सुरू राहील। हो, पण याचे पडसाद नेमके किती काळ राहतील असं वाटतं? कारण परिस्थिती फार झपाट्यानं बदलली एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या धोरणामुळे। ट्रम्प यांचं म्हणणं आहे की 50हून अधिक देशाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा करायची तयारी दाखवलेली आहे। अर्थात या चर्चेतनं काय मार्ग समोर येतो ते बघणं आवश्यक आहे, पण जोपर्यंत त्या धोरणात स्पष्टता येत नाही आयात कराबाबतच्या, तोपर्यंत अस्थिरता बाजारात कायम असेल असं मला वाटतं। ठीक आहे अनयजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। अनय जोगळेकर होते आपल्या सोबत आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यानुसार येत्या काळातही कदाचित हे पडसाद असेच दिसू शकतात, कारण जोपर्यंत धोरणांमध्ये स्पष्टता येत नाही अमेरिकेच्या तोपर्यंत कदाचित ही परिस्थिती अशीच अनिश्चिततेची राहू शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।